पावसाळ्याच्या निमित्तानं पुढे अडथळा न येता करण्यात येऊन राहिली आहे. महाराष्ट्रातल्या बाकी जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या अडथळा पुढे ढकलण्यात आली. काय नियोजन केलं आपण? बघा, पाऊस ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि आपल्याकडचा पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये भरतीचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. सगळ्या आलेल्या उमेदवारांची सोय करायची आहे आणि त्याचप्रमाणे ग्राउंड हे व्यवस्थित राहिलं पाहिजे. या उद्देशाने आम्ही आधीपासूनच ताडपत्र्या टाकून आणि ग्राउंड्स कवर करून घेतले आणि ग्राउंड्स कवर करून आसपास त्याच्या चाऱ्या खोदले, जेणेकरून पडलेला पाऊस त्या चाऱ्यांमधून पाणी निघून जाईल. ग्राउंड कोरडं असणं फार महत्त्वाचं आहे, कारण की ग्राउंड रखडलं की मग वेळ लागतो, भरती रखडते आणि पाऊस कधी येऊ शकतो. तर आम्ही त्याप्रमाणे व्यवस्था करून घेतल्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित चोख ठेवलेली आहे. ग्राउंड कवर्ड असतं आणि कुठेही ग्राउंड ओलं नसल्यामुळे उमेदवारांना त्याच्यासाठी आपल्या स्पर्धेमध्ये म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये किंवा सिलेक्शनमध्ये भाग घेणं आणि फिजिकल टेस्टसाठी अपेअर होणं हे सोपं चाललं आहे. मला अडथळा निर्माण झाल्यामुळे आतापर्यंत किती लोकांनी आपल्या भरतीमध्ये सहभाग घेतला? आता पावे तो 3,500 उमेदवारांच्या फिजिकल टेस्ट झालेल्या आहेत. आज भरतीचा आमचा 5वा दिवस आहे आणि आजही 485 उमेदवारच्या आसपास आहेत टेस्टसाठी. सगळ्यांची चेस्ट आणि हाईट करून पुन्हा मग एक तर 1600 मीटर्स, मग 100 मीटर आणि गोळाफेक अशा चाचण्या ज्या आहेत त्या विनासायास सुरू आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की वेळेमध्ये भरती व्यवस्थित पूर्ण होईल. किती तारखेपर्यंत भरती झाली? भरती तशी आम्ही 2 तारखेपर्यंत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढील आदेश येतील वरिष्ठांकडून, त्याप्रमाणे पुढच्या पावलं उचलली जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.